हॅलो स्टुडंट्स, गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग. ज्याही वेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आता तुम्हाला सरांच्या माध्यमातून तर कळालंच असेल की आता आपण KLPनी सुद्धा ऑनलाईन लेक्चर्स हे चालू केलेले आहेत. चालू जरी केलेले असतील तरी हा एक सॅम्पल लेक्चर्स म्हणून तुम्ही बघू शकता किंवा थोडंसं रेक्टिफाय करा की किती कळतं आणि नाही कळतं. या लेक्चरला स्टार्ट करण्याच्या आधी मला तुम्हाला एक दोन गोष्टींवरती बोलायचं आहे. ते म्हणजे आता हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी थोडासा नवीन आहे की आतापर्यंत आम्ही क्लासरूममध्ये बसूनच लेक्चर्स अटेंड केलेले आहेत आणि आता आम्ही ऑनलाईन ठीक आहे मोबाईलवर असतील किंवा लॅपटॉपवरती बघून लेक्चर्स अटेंड करतोय. तर थोडासा हा प्रकार वेगळा आहे तुमच्यासाठी, डिफिकल्ट नाही आहे. ठीक आहे, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आम्ही फर्स्ट टाइम स्विमिंग शिकत होतो तर पहिले जे दिवस होते ठीक आहे ते थोडेसे डिफिकल्टच गेले होते आम्हाला किंवा ते थोडेसे वेगळे होते. तर त्या एक्झाम्पलना कम्पेअर करा. तुम्हाला थोडेसे दिवस ठीक आहे, एक 4-5 लेक्चर्स तुम्हाला अवघड वाटणार आहे किंवा वेगळे पण वाटेल. ठीक आहे, वेगळं वाटेल थोडंसं, पण मग एकदा का लेक्चर्स अटेंड केले की त्याच्यानंतर बिलकुल जसं क्लासरूममध्ये ठीक आहे होत होतं त्याच पद्धतीनं तुम्हाला ठीक आहे याही लेक्चर्सला व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं आहे. ठीक आहे, क्लासरूम इतका फील येणार नाही सर. ठीक आहे, पण आता इतके दिवसांपासून आम्ही ठीक आहे घरी फक्त बसून आहोत, तर मग त्या वेळेचा आपल्याला व्यवस्थित युटिलाइज करायचं, त्यावेळेला व्यवस्थित युटिलाइज करायचं. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेक्चर्सला बसताना हे लेक्चर बघताना ठीक आहे असं उगाच ठीक आहे थोडंसं सिरियसनेसपणा असला पाहिजे. तुमच्या हातात नोटबुक आणि पेन असलीच पाहिजे आणि सिन्सॅरिटीनं बसायचं. म्हणजे बिलकुल आपण जसं क्लासरूममध्ये शांततेत बसवतो तशा शांत वातावरणातच बघायचं आहे. ठीक आहे, नाही तर मग आम्ही बाहेर फिरतोय खेळतोय आणि सोबत लेक्चर्सही बघतोय असं व्हायला अजिबात नको. ठीक आहे, तर या गोष्टींची काळजी घ्या आणि थोडंसं रेक्टिफाय करा आणि त्याच्यानंतर सरांना सांगा की कसं वाटतं. ठीक आहे, तर आता जास्त वेळ न घेता मी ॲक्च्युअल लेक्चरला स्टार्ट करतो. चॅप्टरचं नाव आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. 6 नंबरचा चॅप्टर आहे तुमचा 10th बरोबर आहे. आता तुम्ही म्हणसाल डायरेक्ट 6 नंबरचा कसा काय सर? तर त्याचं कारण असं आहे की तुमचा सिलेबस जर का कमी झाला तर मग ते आपण ह्याचे लेक्चर्स घेतो किंवा चॅप्टर्स घेतोय हे लॉस नको आहे ना आपला व्हायला. त्याच्यामुळे डायरेक्टली आपण तुमचा सेकंड टर्मचा चॅप्टर घेतला की त्यांनी सिलेबस कमी जरी केला तरी हे ठीक आहे हे तर नाही जाणार ना, याची जाण्याची शक्यता तर कमी आहे. ठीक आहे, तर मग आता आपण जसं क्लासरूममध्ये सुद्धा नवीन चॅप्टर्स ज्यावेळेस स्टार्ट करत होतो आपण व्यवस्थित चॅप्टरचं इंडेक्स लिहित होतो आणि मग त्याच्यानंतर चॅप्टरच्या हेडिंगपासनं सगळ्या गोष्टींना व्यवस्थित क्लिअर कट करत होतो. ठीक आहे, तशा पद्धतीनं मी पहिले इंडेक्स लिहिला. ठीक आहे, इंडेक्समध्ये फर्स्ट पॉईंट येते इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर येतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्याच्यानंतर येतं लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, त्याच्यानंतर येतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्याच्यानंतर येतं ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, त्याच्यानंतर ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार्स. म्हणजे बघा स्टार्स बद्दल सुद्धा आम्हाला थोडंसं इन्फॉर्मेशन या चॅप्टरमध्ये ठीक आहे भेटणार आहे. त्याच्यानंतर डिस्पर्शन ऑफ लाईट, त्याच्यानंतर पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे, हा पॉइंट खूप 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 महत्वाचा आहे या क्लासमध्ये सुद्धा आणि हायर क्लासेसमध्ये सुद्धा. आणि 9th पॉइंट आहे रेनबो. मग 9th पॉइंट जर रेनबो असेल सर तर याचा अर्थ आम्हाला ॲट द एंड ऑफ दिस चॅप्टर रेनबो ठीक आहे हाऊ रेनबोज आर फॉर्म किंवा रेनबोच्या पाठीमागचं फिजिक्स कळणार. ठीक आहे, सगळं झाल्यानंतर रेनबो कळणार आहे आम्हाला. ठीक आहे, एक नेचरमधला ठीक आहे ब्युटिफुल फेनॉमेनॉन. ठीक आहे, एक जो रेनबो नावाचा फेनॉमेनॉन त्याला सगळं काही आम्हाला व्यवस्थित ठीक आहे बघायचं आहे किंवा कसा फॉर्म होतो तो समजणार आहे. मला वाटतं की आता हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यावं. ठीक आहे, आणि तसंही तुम्हाला जिथं जिथं गरज वाटतो तिथं पॉज करून लिहून घेत जा. ठीक आहे, किंवा परत बघत जा. आता हा पार्ट तुम्ही लिहून घेतला असं मी कन्सिडर करतोय आणि याला मिटवतोय. ठीक आहे, तर ॲज युजल आपल्याला फर्स्ट पॉईंट इंट्रोडक्शनला पहिले बघायचं आहे, त्याच्यानंतर मग एक पॉईंट एक व्हिडिओमध्ये भेटत जाईल तुम्हाला. या लेक्चरमध्ये एकच पॉईंट इंट्रोडक्शन. ठीक आहे, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, इंट्रोडक्शन मध्ये आम्हाला कळेल की काय आहे ते. तर इंट्रोडक्शन मध्ये ना पहिले तर मला लाईट म्हणजे काय यालाच एक्सप्लेन करायचं. काय हो तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल असा की व्हॉट डू यू मीन बाय लाईट, तर आमच्याकडे एक स्पेसिफिक आन्सर असलं पाहिजे की लाईटला आम्हाला डिफाईन करता आलं पाहिजे. लाईट म्हणजे काय, तर लाईट म्हणजे लाईटच असतं असं नको व्हायला. ठीक आहे, तर लाईटची काय डेफिनेशन आहे बघा. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच इनेबल्स अस टू सी. ठीक आहे, म्हणजे हा एक एनर्जीचा प्रकार आहे. मी लिहितो स्टेटमेंट
ठीक आहे, सायमल्टेनियसली तुम्ही लिहिलं तरी चालते किंवा नंतर लिहिलं तरी चालते. ठीक आहे, काय लाईटची डेफिनेशन सांगितली मी? इट इज फॉर्म ऑफ एनर्जी. ठीक आहे, हा अंडरलाईनचा वर्ड आहे मला, विच इनेबल्स अस टू सी. ठीक आहे, विच इनेबल्स अस टू सी. ठीक आहे, म्हणजे बेसिकली बघणे हे जे मेकॅनिझम आहे ते लाईटमुळे होतं. बरोबर आहे की नाही? आम्ही वेगवेगळ्या एनर्जीच्या मदतीने वेगवेगळे मेकॅनिझम करत असतो. ठीक आहे, एनर्जी शिवाय तर पॉसिबल नाही आहे ना कुठलंच मेकॅनिझम, किंवा एखादं फंक्शन करायचं असेल तर एनर्जी लागतं आम्हाला. ठीक आहे, कुठलंही काम करण्यासाठी एनर्जी पण लागतं. मग तसंच बघणे हे सुद्धा एक प्रोसेस आहे किंवा मेकॅनिझम आहे. त्याच्यासाठी जी एनर्जी लागते आम्हाला त्याला म्हणायचं लाईट. क्लिअर आहे का? मला वाटतं हे सोपं स्टेटमेंट आहे, व्यवस्थित क्लिअर होत असेल. ठीक आहे, बरं आता अजून एक तुम्हाला जर अशी शंका येत असेल, सर याच्यामध्ये आम्हाला प्रश्न वगैरे विचारता येत नाही. तुम्ही काय फार जास्त प्रश्न विचारत नव्हतात मला क्लासमध्ये, त्याच्यामुळे तसले काही डाऊट्स ठीक आहे नको ते काढायचे नाहीत. व्यवस्थित ठीक आहे होईनच तुमचं 100%. फक्त तुम्हाला थोडासा इंटरेस्ट घेऊन ह्या लेक्चर्सला अटेंड करावं लागेल. आणि खरं म्हणजे आम्हाला वेळेचा सदुपयोग करता आला पाहिजे. ठीक आहे, असे जर संकट आमच्या ठीक आहे करिअरमध्ये येत राहतील तर त्याला आम्हाला समर्थपणे उत्तर देता आलं पाहिजे ना. ठीक आहे, तर असं काय होतं की ठीक आहे करोनामुळे लॉकडाऊन ठीक आहे आणि त्याच्यानंतर ठीक आहे जर आम्ही घरीच नुसता टाइमपास करत असू तर हे काही मला ठीक आहे एवढं ठीक आम्हाला व्यवस्थित करता येतो अभ्यास. क्लिअर आहे ना? बरं, लाईटचा अर्थ कळाला. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच इनेबल्स अस टू सी. नेक्स्ट जो पॉइंट येतो तो आहे प्रॉपर्टीज ऑफ लाईट. ठीक आहे, प्रॉपर्टीज ऑफ लाईट. ठीक आहे, हा सगळा इंट्रोडक्शन मधलाच पॉइंट आहेत बघा, हे सगळं इंट्रोडक्शन मध्येच बघतोय आपण. ठीक आहे, तर लाईटच्या इंट्रोडक्शन मध्ये सॉरी प्रॉपर्टी मध्ये मी फर्स्ट स्टेटमेंट सांगतोय. इट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ठीक आहे, आता तुम्हाला मी 9th क्लासमध्ये वेव्हज म्हणजे काय, वेव्हजचे काय क्लासिफिकेशन आहेत ठीक आहे हे सगळं व्यवस्थित सांगितलं होतं. आणि त्या क्लासिफिकेशन मध्ये मग आपण साऊंडला बघितलं होतं, कारण 9th मध्ये आम्हाला साऊंड वेव्हला अभ्यास करायचा होता आणि साऊंड वेव्हच्या रिलेटेड फेनॉमेनॉज आहे त्याचा अभ्यास केला होता आम्ही. आता हे पण एक वेव्हचाच प्रकार आहे. ठीक आहे, म्हणून तर मी फर्स्ट स्टेटमेंट तेच लिहिलं ना, इट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ठीक आहे, 9th क्लासिफिकेशन बघा जरा जाऊन. आपण वेव्हज त्याला डिफाईन केलं होतं. त्याच्यानंतर वेव्हजचे प्रामुख्याने 2 प्रकार, एक म्हणजे मेकॅनिकल वेव्हज, दुसरा म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आणि मेकॅनिकल वेव्हजचे परत 2 प्रकार मग लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सवर्स. ठीक आहे, आणि जो मेकॅनिकल सोबत इकडे होता तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक तो तसाच आहे. त्याचं एकच एक्झाम्पल सांगितलं होतं मी तुम्हाला, लाईट वेव्हज. आणि मग या मेकॅनिकल वेव्हला लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सवर्स मध्ये कन्वर्ट केलं होतं. बरोबर आहे की नाही? थोडक्यात जर सांगायचं असेल तर ठीक आहे बघा, वेव्ह याला आपण कसं डिफाईन केलं होतं, मेकॅनिकल वेव्ह सॉरी क्लासिफाय केलं होतं मेकॅनिकल वेव्ह. ठीक आहे, आणि ठीक आहे इथे काय सांगितलं होता, याला ईएम वेव्ह शॉर्ट मध्ये लिहित होता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ईएम वेव्ह शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिला आम्ही. ठीक आहे, तर वेव्हचे असे 2च प्रकार आहेत. ठीक आहे, पण तुम्ही म्हणसाल मग ते लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सवर्स कुठे आहेत, तर ते इथे आहेत, लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सवर्स. आणि या लॉन्जिट्युडिनल वेव्हचं एक्झाम्पल होतं साऊंड वेव्ह. क्लिअर आहे का? हे आपण 9th मध्ये बघितलं होता. म्हणजे सर आम्हाला पूर्ण चॅप्टर जर बघायचा असेल तर ते क्लासिफिकेशन मध्ये नेमका कुठं आहे तो आमचा चॅप्टर ते व्यवस्थित कळालं पाहिजे ना. ठीक आहे, तर मला आता असं वाटतं की हे व्यवस्थित कळालं असेल. हे क्लासिफिकेशन तुम्हाला आता 9th मधलं आठवलंय असेल. तर मला वाटतं आता फर्स्ट पॉईंट तर आम्हाला प्रॉपर्टी मधला कळाला की इट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. तर दुसरा पॉइंट येतो, इट डज नॉट रिक्वायर्ड मीडियम फॉर इट्स प्रोपॅगेशन. म्हणजे काय होते सर याचा अर्थ? म्हणजे हे होते बघा की या लाईटची किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची ना एक युनिक प्रॉपर्टी आहे जी बाकी कोणत्या वेव्हजला नाही आहे. ती म्हणजे यांना ना मीडियमची गरजच नसते. म्हणजे मीडियम असली काय नसली काय यांना काय फरक पडत नाही. ठीक आहे, आणि तुम्हाला ठीक आहे लक्षात येईल असेल आपण हे स्टेटमेंट त्याबद्दलच लिहिलं. प्रोपॅगेशन हा थोडासा फिजिक्सचा वर्ड आहे. प्रोपॅगेशनचा अर्थ काय? ट्रॅव्हल. म्हणजे जनरली बॉडी ट्रॅव्हल करते किंवा व्हेकल बेसिकली ट्रॅव्हल करते, बॉडी डिस्प्लेस होत असतं. बरोबर आहे की नाही? मग आम्ही वेव्हला डिस्प्लेस किंवा ट्रॅव्हल असं क्वचितच म्हणतो, ट्रॅव्हलही म्हणत नाही, आपण प्रोपॅगेट म्हणत असतो. वेव्ह ऑलवेज प्रोपॅगेटेड फ्रॉम वन पॉईंट टू अनदर.
म्हणजे ज्यावेळेस वेव्ह एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाते त्यावेळेस त्याला आपण प्रोपॅगेशन म्हणत असतो, प्रोपॅगेशन. आणि तेच जर एखादा मास असणारं बॉडी असेल तर त्याला आपण डिस्प्लेस म्हणतो. ओके ना सर? मग हे प्रोपॅगेशन ठीक आहे करण्यासाठी लाईटला मीडियमची अशी काही गरज लागत नाही. म्हणजे असली तरी पण आणि नसली तरी पण, मीडियम असेल नसेल याचा अशी या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा काही फरक यांचा संबंध नसतो, ते ट्रॅव्हल करतातच. क्लिअर आहे की नाही? लाईटला प्रोव्हाइड करण्यासाठी मीडियमची गरज नसते. म्हणजे काय तर ती विदाउट मीडियम सुद्धा ट्रॅव्हल करू शकते. याचा अजून व्यवस्थित फील करून द्यायचा असेल तर मला सांगा, हा झाला आमचा सन, ही झाली आमची अर्थ. ठीक आहे, आपण अर्थवरनं सनला ऑब्झर्व करतो ना, म्हणून सन थोडंसं छोटं दाखवलं मी. मला सांगा इन बिटवीन अर्थ अँड सन काय आहे हो सर? व्हॅक्यूम. बरोबर आहे की नाही? व्हॅक्यूम आहे ना इथे, व्हॅक्यूम. बरं, व्हॅक्यूम म्हणजे काय? नो मीडियम. व्हॅक्यूम म्हणजे काय? नो मीडियम ना, काहीच नाही आहे तिथं. ठीक आहे. बर, मग जर सन पासून अर्थ पर्यंत लाईट रेज येत असतील तर याचा अर्थ ते व्हॅक्यूम मधून पण ट्रॅव्हल होतात. कळते की नाही? म्हणजे याचा अर्थ नो मीडियम, म्हणजे जिथं मीडियमच नाहीये तिथून सुद्धा लाईट वेव्ह ट्रॅव्हल करतात. आलं का लक्षात? मला वाटतं की आता हा सेकंड पॉईंट जो आहे तो आम्हाला व्यवस्थित कळाला असेल. मी आता थर्ड पॉईंट लिहितोय. थर्ड पॉईंट काय बघा, थर्ड पॉईंट काय बघा की लाईटला ना ट्रॅव्हल करताना आपण असं कन्सिडर करतो किंवा अशी प्रॉपर्टी आहे की ती नेहमी स्ट्रेट लाईन मध्येच ट्रॅव्हल होते. म्हणजे हे असं नसतं होत ट्रॅव्हल कधी लाईट वेव्ह, किंवा अशी कधी अशी नसते ट्रॅव्हल होत लाईट कधी. ठीक आहे, तुमच्या मनानेच कसंही ट्रॅव्हल होते असं नाही म्हणायचं. ठीक आहे, लाईट वेव्ह नेहमी अशी स्ट्रेट लाईन, माझी ही स्ट्रेट निघाली नसेल कदाचित, पण मी म्हणतोय की लाईट वेव्ह ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन, A to B, बिलकुल स्ट्रेट लाईन मध्येच जाते लाईट. क्लिअर आहे? म्हणून आता मी थर्ड पॉईंट कसा लिहितो इथे. ठीक आहे, थर्ड पॉईंट काय सांगितलं आपण आता की लाईट ठीक आहे ट्रॅव्हल किंवा प्रोपॅगेट इन अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन, ती स्ट्रेट लाईन मध्येच प्रोपॅगेट होते. फोर्थ पॉईंट फास्ट मध्ये बघा की इट्स स्पीड, म्हणजेच ठीक आहे लाईटची स्पीड, स्पीड ऑफ लाईट इन एअर किंवा व्हॅक्यूम. आता हे थोडंसं ना कन्सिडर करायचं, एअर आणि व्हॅक्यूमला आपण जवळजवळ सारखंच कन्सिडर करत असतो, पण ते दोन वेगळ्या मीडियम आहेत. बघा, स्पीड ऑफ लाईट इन एअर और व्हॅक्यूम इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे, ही व्हॅल्यू फार महत्वाची आहे आणि ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. आता हे कसं काय सर वगैरे हे हायर क्लासेसमध्ये ठीक आहे आम्हाला त्याचं उत्तर मिळेल, किंवा याच लेक्चर्समध्ये येणाऱ्या, ठीक आहे जर टेक्स्टबुकमध्ये आपल्या असेल तर येणाऱ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला हे कळेल की 3 × 10⁸ मीटर पर सेकंड कसा घ्यायचे. ठीक आहे, चारही प्रॉपर्टीज व्यवस्थित लिहून घ्या. आता एक जरा प्रॉपर्टी राहिली त्याला आपण लिहून घेऊया. ठीक आहे, आता हे सगळं लिहिलेलं असलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे, एक प्रॉपर्टी राहिली ती मी एक इथं लिहितोय आणि एंड करतोय चॅप्टरला. प्रॉपर्टी नंबर 5 काय बघा, व्हेन लाईट वेव्ह ठीक आहे incident on surface or boundary, ठीक है, or boundary, it will, ठीक है, बेसिकली इट विल, मला काय म्हणायचंय की इट विल रिफ्लेक्ट किंवा इट विल रिफ्रॅक्ट. ठीक आहे, या प्रॉपर्टी मध्ये मला काय म्हणायचं बघा, किंवा नाही, सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, हे दोन्ही गोष्टी होत असतात. 5th नंबरच्या पॉइंट मध्ये काय म्हणतोय बघा मी, व्हेन लाईट वेव्ह इन्सिडेंट ऑन अ सरफेस और बाउंड्री, म्हणजे ज्यावेळेस ती एखाद्या सरफेसवर इन्सिडेंट होते किंवा एखाद्या बाउंड्रीवर, बाउंड्री म्हणजे काय सर, दोन गोष्टींना किंवा दोन मीडियमला वेगळा करणारा सरफेस. कळते की नाही? खाली वॉटर मीडियम आहे, वरती एअर मीडियम आहे, तो सरफेस जो वेगळा करतो दोन मीडियमला त्याला आपण बाउंड्री म्हणत असतो. बरं, मग ज्यावेळेस लाईट अशी सरफेसवर किंवा बाउंड्रीवर इन्सिडेंट होते त्यावेळेस ह्या दोन गोष्टी होत असतात. कोणत्या कोणत्या? रिफ्लेक्ट, म्हणजे ज्याला आम्ही रिफ्लेक्शन फेनॉमेना ऑफ लाईट म्हणतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिफ्रॅक्ट, जो आम्हाला या चॅप्टरमध्ये बघायचा आहे, रिफ्रॅक्शन. तर तुम्हाला आठवत असेल रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे आपण 9th मध्येच बघितलं, म्हणून या क्लासमध्ये आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बघायचं आहे आपल्याला. लक्षात आलं की नाही तुम्हाला? बेसिकली आपल्या सिलेबसनुसार लाईट वेव्ह ज्यावेळेस इन्सिडेंट होते एखाद्या सरफेसवर किंवा बाउंड्रीवर तर त्यावेळेस ते दोन गोष्टी, दोन फेनॉमेना दाखवते. कोणत्या कोणत्या? रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, 2 नाही 3 गोष्टी दाखवत असते, पण आपल्या सिलेबसनुसार 2, तिसरा नाहीच आहे. ठीक आहे, ऍब्झॉर्प्शन पण होते लाईट. ठीक आहे, एखाद्या वेळेस इन्सिडेंट झाल्यानंतर ऍब्झॉर्ब पण होईल ना.
तर ठीक आहे, त्या तितका डिपेंड आता नाहीच आहे आपल्या सिलेबसमध्ये, तर तो नाही फेनॉमेना सांगणार मी. दोन गोष्टी होतात, रिफ्लेक्ट होते लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर आणि रिफ्रॅक्ट होते. तर आता आपल्याला रिफ्रॅक्शन या चॅप्टरमध्ये व्यवस्थित बघायचं आहे. ठीक आहे, तर मला वाटतं याच पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये किंवा या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण चॅप्टरचं हेडिंग, इंडेक्स चॅप्टरचा काय काय बघायचं आहे हे सगळं तुम्ही एका पेजवर लिहिलेलं असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर लाईटला डिफाईन केलं आपण, लाईटची डेफिनेशन सांगितली. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ लाईट सगळ्या व्यवस्थित बिलकुल क्लिअर कट पार्ट असल्या पाहिजे तुमच्या. हे एवढा 2 पेजचा ठीक आहे वर्क आपलं आज झालं. येणाऱ्या लेक्चर्समध्ये मी नेक्स्ट पॉइंटला एका व्हिडिओज लेक्चर्समध्ये कव्हर करत जाईल. व्यवस्थित काळजीपूर्वक लिहून घ्या. जे काही शंका असतील, डाऊट्स असतील ते आपल्या त्या टेलिग्रामच्या ग्रुपवर मेन्शन करा, सांगा, फोन करा. ठीक आहे, आणि व्यवस्थित याला नोट डाऊन करून घ्या. तर मी आता ठीक आहे इथे थांबतो. थँक्यू व्हेरी मच.